नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद खानोरे. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला चांगला प्रॉफिट करायचा असेल तर हा एक तुम्हाला गुरुमंत्र मी देत आहे. मित्रांनो, एक स्टोरी तुम्हाला सांगत आहे. त्या स्टोरीमध्येच मित्रांनो तुम्हाला एक गुरुमंत्र आहे, जेणेकरून शेअर मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉपर इन्व्हेस्टर बनायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे ते नीट समजून घ्या. मित्रांनो, 4 मित्र होते. त्या 4 मित्रांनी रेस लावायचं ठरवलं. रेस कसं लावायचं तर नदीमध्ये रेस लावायचे. 3 किलोमीटरचं नदी होती मित्रांनो, ती पार करायची होती. आणि ते पार केल्यानंतर मित्रांनो त्यांच्यामध्ये काय होतं की बाबा ही रेस जिंकल्यानंतर कोणाला काय भेटेल ती नंतरची गोष्ट आहे. पण ही रेस सुरू झाली होती मित्रांनो. आणि 4ही लोकांनी बोटीनी प्रवास करायचा होता आणि स्वतः बोट चालवायची होती. ठीक आहे, स्वतः बोट चालवायची होती. जो पहिले पोहोचेल त्याला काय भेटेल वगैरे काय नाही, ते 4ही मित्रांमध्ये ठरलं होतं. तर मित्रांनो 4ही लोक तयार झालेले असतात. ए, बी आणि सी आणि डी. आपण नावं नाही घेत कोणाचे, ए बी सी डी ठेवूया. मित्रांनो, ए वाला आला, बोट घेतली, त्यांनी चालवायला सुसाट पळायला लागला, जोरात पळायला लागला. आणि मधले बोटीमध्ये मित्रांनो अचानक कधी गडबड झाली आणि बोटीमध्ये पाणी यायला लागलं. ह्याने विचार केला की बाबा आता मला फक्त ऑलरेडी मी 1.5 किलोमीटरचा पल्ला केलेला आहे पार, मला फक्त अजून थोडंच किलोमीटर जायचं आहे, तोपर्यंत पाणी येतं तोपर्यंत मी पोचून जाईल असा विचार केला. आणि तो थोडा पुढे गेला. बोटीमध्ये एवढं जोरात पाणी आलं की बोटच पलटी झाली आणि डुबली. माणूस नाही डुबला, तो आला वरती. त्यानंतर बीनी काय केलं मित्रांनो, बी निघाला होता जोरात, तो पण सुटला होता. बीनी विचार केला पाणी येतंय पण अजून तर माझ्या नाकापर्यंत पाणी नाही आलेलं आहे, तोपर्यंत मी जो आहे 3 किलोमीटरचा जो पल्ला आहे तो पार करून टाकेल आणि मी विजयी होईल. आणि त्याच्यानंतर काय होतं मित्रांनो, बोटीमध्ये एवढ्या जोरात पाणी येतं की ही पण बोट पलटी होऊन जाते. ठीक आहे. तिसरा जो मित्र असतो मित्रांनो, सी वाला, तो थोडासा हुशार असतो. तो काय करतो मित्रांनो, त्याच्या बोटीतनं पण पाणी येत असतं. बोटीमध्ये पाणी येत असतं, तो काय करतो, पाण्याला बादलीतनं बाहेर काढत असतो आणि बोट चालवत असतो. जसं पाणी येतंय बादली घेतो, बाहेर काढतो, बादली घेतो, बाहेर काढतो, बादली घेतो, बाहेर काढतो. पण मित्रांनो, हा यशस्वी होण्याचा कुठलाही चांगला मार्ग नाहीये मित्रांनो. ठीक आहे. आपण काय करतो, एखादा स्टॉक जो असतो मित्रांनो, जो खाली येत असतो, त्याला ॲव्हरेज करत असतो, की विचार करतो की बाबा की आज नाही तर उद्या तरी हा स्टॉक वरती जाईल. हे पाणी बाहेर काढणं झालं मित्रांनो, ॲव्हरेजिंग करणं झालेलं आहे. पहिलावाला काय करतो मित्रांनो, ए वाला काय करतो, तो तर डुबून जातो, म्हणजे चुकीच्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि चुकीचे विचारधारणा करतो आणि त्याच्यामध्ये पैसे डुबून जातात. दुसरावाला काय करतो, तो मार्केटच सोडून देतो, बाबा हे डेंजर मार्केट आहे, एवढं पोचूच शकत नाही आपण या मार्केटमध्ये, चांगला यशस्वी आपण इन्व्हेस्टर बनू शकत नाही, तो विचाराने सोडून देतो. तिसरा काय करतो, ॲव्हरेज करत जातो, म्हणजे चुकीची कंपनी उचललेली असते स्टॉक आणि खाली स्टॉक येत असतो. आर पॉवर आहे मित्रांनो, 550-600 रुपयाचा स्टॉक आहे, आज 10-20 रुपये चाललेला असतो मित्रांनो. अशा स्टॉकमध्ये जर तुम्ही कितीही वेळा ॲव्हरेज केले तरी पण कधीही तुम्ही प्रॉफिटमध्ये येऊ शकत नाही. चौथा जो मित्र असतो मित्रांनो, चौथा डी वाला जो असतो, त्याच्या पण नावामध्ये पाणी येत असतं. तो विचार करतो की बाबा कुठं नावेला होल पडलेले, ती पहिले तर होल तो बंद करतो. होल बंद करतो, कसाही बंद करतो मित्रांनो, काय लावतो ते माहिती नाही, पण तो होल बंद करतो आणि तिकडनं पाणी यायचं थांबवतो. त्यानंतर जे पाणी आलेलं असतं मित्रांनो, ते तो बाहेर फेकून देतो. म्हणजेच एखाद्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलेली असते मित्रांनो, जो तो फंडामेंटल जर चुकीचा असेल, जर त्याचं टेक्निकल चुकीचं असेल, सगळं पॅरामीटर खराब असेल, तर त्या स्टॉकमधनं सर्वात पहिले आपल्याला एक्झिट होणं महत्त्वाचं आहे. जसं त्यांनी पाणी येत होतं मित्रांनो, डी वाला मित्र काय करतो, जसं नावामध्ये पाणी येत होतं तर तिथं होल होतं ते दाबून टाकतो, तिथं बंद करतो, म्हणजेच त्या स्टॉकमधनं तो पहिले एक्झिट होऊन जातो. डी वाला काय करतो, चुकीचा स्टॉक जर बाय केलेला असतो तर चुकीच्या स्टॉकमधनं मित्रांनो तो पहिले एक्झिट होतो आणि एक्झिट झाल्यानंतर जे पाणी पडलेलं असतं ते पण बाहेर फेकून देतो. तर मित्रांनो, आपण पण असंच केलं पाहिजे. जर चुकीचा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असेल, त्याचं फंडामेंटल खराब असेल, टेक्निकल खराब असेल, येणाऱ्या काळात कुठलाही प्रोग्रेस नसेल, तर त्या स्टॉकमधनं आपल्याला एक्झिट होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जो प्रॉपर चांगला कंपनी आहे, जी प्रॉपर फंडामेंटल बेस्ड कंपनी, ज्याचा टेक्निकल पॅटर्न पण चांगला आहे, येणाऱ्या काळामध्ये कंपनीचा ग्रोथ पण चांगले होणार आहे, अशा कंपनीमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपण एक आर्थिक प्रगती स्टॉक मार्केटमधनं करू शकतो मित्रांनो. स्टोरी मित्रांनो मी तुम्हाला सांगितली, ए बी सी डी असे ए मधले पण लोक आपल्या म्हणजे मार्केटमध्ये आहे, ए वाले पण लोक आहे, बी वाले पण लोक आहे, सी वाले पण लोक आहे आणि डी वाले पण लोक आहेत मित्रांनो. स्टॉक मार्केटमध्ये सर्व प्रकारची लोक आहेत मित्रांनो. तुम्हाला ए बनायचंय, बी बनायचंय,
सी बनायचं आहे का डी बनायचं आहे मित्रांनो, हे तुमच्यावरती डिपेंड आहे. जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर आपल्याला डी प्रमाणेच चालावं लागेल मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला पण स्टॉक मार्केटमध्ये आर्थिक प्रगती, आर्थिक उन्नती करायची असेल तर मित्रांनो आपला स्टॉक मार्केटचा कोर्स आहे, त्याचं नाव आपण सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन दिलेला आहे, ज्याच्यामध्ये I पासून स्टॉक मार्केट शिकून ते टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस पर्यंत शिकून कसं आपण स्टॉक मार्केटमध्ये आर्थिक प्रगती, आर्थिक उन्नती करू शकतो मित्रांनो, त्या सर्व गोष्टी मी त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. फंडामेंटल टेक्निकल अनालिसिस पण व्हिडिओज आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये. सर्वच्या सर्व ज्या गोष्टी मित्रांनो, ज्या गोष्टी करून मी एवढी आर्थिक प्रगती केली आहे त्याच गोष्टी मित्रांनो आपल्या सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये स्टॉक मार्केटच्या कोर्समध्ये दिलेले आहेत. ते खाली तुम्हाला नंबर्स दिले, त्या नंबर्सवरती कॉल करा आणि आपला सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये स्टॉक मार्केटचा कोर्स हा जॉईन करा. धन्यवाद.